च्या अगोदरच्या पिरियडला आपण इंट्रोडक्शनमध्ये केमिकल कायनेटिकचे डेफिनेशन पाहिली, रिॲक्शनच्या रेटच्या संदर्भात माहिती पाहिली, रेटवर अफेक्ट करणाऱ्या फॅक्टरच्या संदर्भात माहिती पाहिली. त्यानंतर रेटमध्ये इंटेन्स्टेनियस रेटचं एक्सप्रेशन आणि ॲव्हरेज रेटचं एक्सप्रेशनही पाहिलं. आजच्या पिरियडला आपण रेट ऑफ रिॲक्शन अँड रिॲक्टन्स कॉन्सन्ट्रेशन या आर्टिकलच्या संदर्भात माहिती पाहूया. इक्वेशन विच गिव्स रिलेशन बिटवीन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स अँड rate of reaction at given temperature is called rate law. The equation which gives relation between concentration of reactants and rate of reaction at given temperature is called rate law. ज्या इक्वेशन रासायनिक अभिक्रियेचा वेग आणि मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स या दोघांमधलं रिलेशन गिव्हन टेम्परेचरला जो एक्सप्रेस करतो त्या एक्सप्रेशनला आपण रेट लॉ म्हणतो. बघा, डिफाईन रेट लॉ स्टेट अँड एक्सप्लेन रेट लॉ असाही परीक्षेला प्रश्न विचारला जातो. गिव्ह इट्स ॲप्लिकेशन्स. तर यामध्ये रेट लॉचे डेफिनेशन सांगताना इट इज डिफाईन ॲज अन एक्सपेरिमेंटली डिटरमाइन मॅथमॅटिकल एक्सप्रेशन दॅट एक्सप्रेस रेट ऑफ केमिकल रिॲक्शन in terms of molar concentration of reactants which influence the rate of reaction. बघा, रेट लॉचे डेफिनेशन करताना आपण या पद्धतीने करतो. एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेलं मॅथमॅटिकल इक्वेशन, जो आपण एखादा एक्सपेरिमेंट करतो आणि तो एक्सपेरिमेंट केल्यानंतर जे मॅथमॅटिकल आपणाला एक्सप्रेशन मिळतं की जे मॅथमॅटिकल इक्वेशन मिळतं की ते मॅथमॅटिकल इक्वेशन एक्सप्रेस करतं रिॲक्शनचा रेट, रासायनिक अभिक्रियेचा वेग. कशामध्ये? तर इन टर्म्स ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्समध्ये, की जो मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्शनचा रेट अफेक्ट करेल अशा मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्समध्ये रासायनिक अभिक्रियेचा वेग ज्यावेळेस एक्सप्रेस केला जातो, मॅथमॅटिकल इक्वेशनच्या स्वरूपात मांडला जातो, प्रकट केला जातो, त्याला आपण गतिनियम म्हणतो. गतिनियम म्हणतो. बघा, त्याचे डेफिनेशन काय? इट इज डिफाईन ॲज एक्सपेरिमेंटली डिटरमाइन मॅथमॅटिकल इक्वेशन that express rate of chemical reaction in terms of molar concentration of reactants which influence the rate of reaction. म्हणजे रासायनिक अभिक्रियेचा वेग याच्या संदर्भात जे मॅथमॅटिकल इक्वेशन एक्सप्रेस करतो रिॲक्शनचा वेग इन टर्म्स ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन विच इन्फ्लुअन्स द रेट ऑफ रिॲक्शन, ज्या मोलर कॉन्सन्ट्रेशनमध्ये रासायनिक अभिक्रियेचा वेग एक्सप्रेस केला जातो की जे मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स रासायनिक अभिक्रियेचा वेगावर परिणाम करतो. एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी मी घेईल एक सिंपल केमिकल जनरल रिॲक्शन घेतोय मी. स्मॉल ए कॅपिटल ए, स्मॉल बी कॅपिटल बी, स्मॉल सी प्लस स्मॉल सी कॅपिटल सी प्लस स्मॉल डी कॅपिटल डी. आता या इक्वेशनमध्ये ज्या वेळेस आपण जनरल इक्वेशन लिहिलं मी आणि अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ॲक्शन रेट एक्सप्रेशन इज रिटन फ्रॉम द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. ज्यावेळेस आपण लॉ ऑफ मास ॲक्शन लिहितो, हा लॉ ऑफ मास ॲक्शन हा
आपण रासायनिक अभिक्रियेचा वेग हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲक्टिव्ह मासेस ऑफ रिॲक्टन्सच्या स्वरूपात लिहित असतो. आणि मग या ठिकाणी ज्यावेळेस मी बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन लिहिलं आणि त्यासाठी लॉ ऑफ मास ॲक्शन लिहिला, त्यावेळेस रेट प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू बी या पद्धतीने लिहिला. पण एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व दॅट rate of reaction may not depend on all the A moles of A and all the B moles of B. मात्र आपणाला असं एक्सपेरिमेंटली दिसून येतं की ज्यावेळेस आपण लॉ ऑफ मास ॲक्शन लिहिला कुठल्या इक्वेशनसाठी स्मॉल ए कॅपिटल ए स्मॉल बी कॅपिटल बी गिव्स स्मॉल सी कॅपिटल सी प्लस स्मॉल डी कॅपिटल डी, तर साहजिकच मी रेट बरोबर लिहिताना ए रेस टू ए इंटू बी रेस टू बी लिहिला. पण ॲक्च्युली एक्सपेरिमेंटली ज्यावेळेस मी प्रयोग केल्यानंतर मला असं ऑब्झर्वेशन लक्षात आलं की रिॲक्शनचा रेट मे नॉट डिपेंड ऑल द मोल्स ऑफ ए ऑफ रिॲक्टन्स ए अँड ऑल द मोल्स ऑफ स्मॉल बी मोल्स ऑफ बी, बट ॲक्च्युली rate of reaction at given time is directly proportional to molar concentration at that time raised to simple power. Rate of reaction at given time is directly proportional to molar concentration of reactants at that time raised to simple power. Rate of chemical reaction proportional to concentration A raised to X and concentration B raised to Y. आता या ठिकाणी बघा ॲक्च्युली स्टॅच्युमेट्रिक केमिकल इक्वेशनमध्ये एचा कोइफिशियंट हा स्मॉल ए आहे आणि बीचा कोइफिशियंट स्मॉल बी आहे. परंतु ज्यावेळेस आपण ट्रू रेटला लिहितो, रेट ऑफ रिॲक्शनचा विचार करतो, त्यावेळेस आपणाला असं दिसून येतं की ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंटल स्टडी करतो एखाद्या केमिकल रिॲक्शनचा, त्यावेळेस आपणाला दिसून येतं की रेट ऑफ केमिकल रिॲक्शन डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए रेस टू एक्स अँड बी रेस कॉन्सन्ट्रेशन ए रेस टू एक्स अँड बी रेस टू वाय. Therefore, rate of reaction equal to K into concentration A raised to X and concentration B raised to Y, where K is a proportionality constant. K is a proportionality constant and it is called a rate constant, speed constant, velocity constant, where A and B, concentration A and concentration B are molar concentration of reactants A and B respectively. The equation first, rate of reaction equal to K into A raised to X, molar concentration A raised to X and molar concentration B raised to Y. हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला आपण रेट लॉ इक्वेशन म्हणतो. या इक्वेशनला पण काय म्हणतो, रेट लॉ इक्वेशन म्हणतो. अँड व्हॅल्यू ॲट एक्स अँड वाय आर कॅल्क्युलेटेड बाय केमिकल कायनॅटिक एक्सपेरिमेंट. एक्स अँड वायची व्हॅल्यू हे आपण त्याच्या स्टॅच्युमेट्रिक केमिकल इक्वेशनवरून रिॲक्टंटच्या घेतलेली नाही. एक्स आणि वायची व्हॅल्यू हे आपण केमिकल कायनेटिक्सचा एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपणाला असं लक्षात आलं की मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स रेस टू एक्स पॉवरवर रिॲक्शनचा रेट डिपेंड आहे आणि मोलर कॉन्सन्ट्रेशन बी रेस टू पॉवर वायवर डिपेंड आहे. रेट ॲक्च्युली डिपेंड्स ऑन एक्स मोल्स ऑफ ए अँड वाय मोल्स ऑफ बी. आपणाला असं लक्षात येतं की केमिकल कायनेटिक्सचा एक्सपेरिमेंट केल्यानंतर रिॲक्शनचं रेट जो आहे तो एक्स मोल्स ऑफ ए अँड वाय मोल्स ऑफ बीवर डिपेंड आहे. एक्स अँड वाय मोल्स मे बी सिम्पल होल नंबर, मे बी 0 or may be fractional number. The equation first, rate equal to A raised to X, concentration A raised to X and into B raised to Y, K into A raised to X and B raised to Y. हे जे आपण इक्वेशन मागाशी घेतलेलं होतं
ते जे केमिकल कायनेटिकचं इक्वेशन आहे, हे इक्वेशन आपण एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेलं इक्वेशन आहे. हे इक्वेशन फर्स्ट is experimentally determined equation and express the rate of chemical reaction in terms of molar concentration of reactants. It cannot be written by merely looking at their reaction. It is not predicted from stoichiometry of reactants. तर बघा, हे जे आपण इक्वेशन लिहिलेलं आहे, हा एक्सपेरिमेंट केल्यानंतर केमिकल कायनेटिक्सचा आपणाला असं लक्षात आलं की रिॲक्शनचा रेट हा एक्स मोल्स ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन एवर डिपेंड आहे आणि वाय मोल्स ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन बीवर डिपेंड आहे. आणि व्हॅल्यू ऑफ एक्स आणि वाय हा साध्या पूर्णांक संख्येमध्ये असू शकतो, अपूर्णांक संख्येमध्ये असू शकतो किंवा झिरोही असू शकतो. आणि इक्वेशन फर्स्ट जे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे, रेट ऑफ रिॲक्शन बरोबर के इंटू ए रेस टू एक्स इंटू बी रेस टू वाय, हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन आपण एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेलं आहे. थेरॉटिकली आपण ते इक्वेशन लिहिलेलं नाही, हे इक्वेशन एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेलं आहे. आणि हे इक्वेशन एक्सप्रेस करतं की रेट ऑफ केमिकल रिॲक्शन डिपेंड्स ऑन rate of chemical reaction in terms of molar concentration of reactants. आणि हे इक्वेशन इट कॅनॉट बी रिटन मेअरली बाय लुकिंग ॲट द रिॲक्शन. आपणाला हे इक्वेशन दिलं आणि म्हणून आपण रेट लॉ लिहिला असं घडत नाही. एखाद्या स्टॅच्युमेट्रीज रिॲक्शनच्या स्टॅच्युमेट्रीजवरून आपणाला रेट लॉ इक्वेशन लिहिता येत नाही. इट इज आपण पाहिलं की रेट ऑफ केमिकल रिॲक्शन आपणाला या ठिकाणी इक्वेशन दिलं म्हणून ते इक्वेशन लिहिता आलं असं नाही. इट इज नॉट प्रिडिक्टेड, हे प्रकट करता येत नाही की स्टॅच्युमेट्रीवरून रेटला आपणाला रिॲक्टन्सची जी स्टॅच्युमेट्री असेल त्या रिॲक्टन्सच्या स्टॅच्युमेट्रीवरून आपणाला रेटला प्रिडिक्ट करता येत नाही, प्रकट करता येत नाही. द पॉवर एक्स अँड वाय appearing in the rate law tells how the concentration change affect the rate of reaction. Power of x and y, exponential of x and y appearing in the rate law tells how the concentration change affect the rate law. म्हणजे एक रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर कॉन्सन्ट्रेशनचा कसा परिणाम होतो हे आपणाला कोण सांगतं? तर त्या मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्सची जी पॉवर आहे, जो घात आहे, एक्सपोनंट आहे, तो पॉवर जो आपणाला रेट लॉमध्ये दिसतो मोलर कॉन्सन्ट्रेशनच्या रिॲक्टन्सवर, तो पॉवरच आपणाला सांगतो की मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स affect the rate of reaction. If x equal to 1 and y equal to 1, then rate law can be expressed as rate equal to k into concentration A into concentration B. म्हणजे जर आपण x and y ची पॉवर जर 1 घेतली तर रेटला आपणाला या पद्धतीने लिहिता येतो, रेट बरोबर k इंटू कॉन्सन्ट्रेशन A रेस टू 1 and B रेस टू 1. आता द इक्वेशन शोज दॅट हे रेट बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन ए रेस टू 1 अँड बी रेस टू 1, हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन शोज दॅट लिनियरली रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड बी. लिनियरली मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड बीवर डिपेंड आहे. इफ x equal to 2 and y equal to 1, then rate law can be expressed as rate of reaction equal to k into concentration A raised to 2 and concentration B raised to 1. If the concentration is doubled, B constant, concentration A is doubled, B is constant, the rate of reaction will be increased by factor 4.
4. जर कॉन्सन्ट्रेशन आपण डबल्ड केलं आणि बी जर कॉन्स्टंट ठेवला तर रिॲक्शनचा रेट कितीने वाढतो? 4ने वाढतो. म्हणजे आपण लिहिताना रेट व रिॲक्शन इनिशियल रेट बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन A⁻² इंटू कॉन्सन्ट्रेशन B⁻1 आणि फायनल रेट R2 बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन 2A⁻² इंटू कॉन्सन्ट्रेशन B1. R2 इक्वल टू के इंटू 2⁻², 4 इंटू कॉन्सन्ट्रेशन A⁻² इंटू कॉन्सन्ट्रेशन काय B⁻1. साहजिकच आपणाला असं लक्षात येतं की रिॲक्शनचा रेट जर आपण एचं कॉन्सन्ट्रेशन डबल्ड केलं आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन जर कॉन्स्टंट ठेवलं तर रिॲक्शनचा रेट 4ने वाढतो. कितीने वाढतो? 4ने. इफ द x इक्वल टू 0 देन रेटला या ठिकाणी इफ रेट ऑफ रिॲक्शन इंडिपेंडंट ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. आता या ठिकाणी जर आपण कॉन्सन्ट्रेशन x मोल 0 घेतला देन रेटला कॅन बी एक्सप्रेस रेट इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन A⁻0 इंटू B⁻1. कुठल्याही संख्येचा घात त्याची पॉवर एक्सपोनंट 0 असेल तर आपण त्याचा घात 1 घेतो. साहजिकच रेट बरोबर के इंटू B⁻1. रेट ऑफ रिॲक्शन रेट इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन B⁻1 किंवा रेट इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन A⁻0 इंटू B⁻1. रेट लॉ ऑफ रिॲक्शन इंडिपेंडंट. दिस रेट लॉ इक्वेशन express that rate of reaction independent on molar concentration of reactants A. If the value x is less than 0, then rate of reaction decreases as the concentration increases. जर x ची व्हॅल्यू 0पेक्षा कमी असेल तर लक्षात घ्या की रेट ऑफ रिॲक्शन डिक्रीजेस. रिॲक्शनचा रेट डिक्रीज होतो ॲज इन्क्रीज इन मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स. या ठिकाणी आपणाला लक्षात आलं की जर एक्सची व्हॅल्यू 0पेक्षा कमी असेल तर रिॲक्शनचा रेट हा डिक्रीज होतो. मोलर कॉन्सन्ट्रेशन ज्यावेळेस इन्क्रीज होतो त्यावेळेस. आता या ठिकाणी मी आणखी एक एक्झाम्पल घेतो आहे. फॉर द रिॲक्शन NO2 + CO इंटेक्स क्वेश्चन्स घेतो आहे. फॉर द रिॲक्शन NO2 + CO gives NO गॅस + CO गॅस. नायट्रोजन डायऑक्साईड जर कार्बन मोनॉक्साईड बरोबर रिॲक्ट झाला तर नायट्रिक ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी आपणाला मिळेल. या ठिकाणी काय मिळेल? कार्बन डायऑक्साईड मिळेल. आता ह्या इक्वेशनमध्ये आपणाला असं लक्षात येतं की रिॲक्शनचा जो रेट आहे NO2 + CO gives NO गॅस + CO2 गॅस. या ठिकाणी O2 राहील, CO2 CO झाला आहे त्या ठिकाणी CO2 म्हणायला पाहिजे होतं. रेट ऑफ रिॲक्शन इज एक्सपेरिमेंटली फाउंड टू बी. Rate of reaction experimentally found to be proportional to square of concentration NO2 and independent on CO. Write the rate law. आता इंटेक्स क्वेश्चन आहे बघा. आपल्याला एक इक्वेशन दिलं आहे NO2 गॅस + CO गॅस गिव्स NO गॅस + CO2 गॅस. रेट ऑफ रिॲक्शन एक्सपेरिमेंटली found to be proportional to square of concentration of NO2 and independent that concentration of CO. Write rate law. म्हणजे या ठिकाणी आपणाला x इक्वल टू 2 घ्यावं लागेल आणि मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO वायची किंमत त्या ठिकाणी 0 घ्यावी लागेल. रेट लॉ लिहायचं ठरवलं या इक्वेशनसाठी तर रेट लॉ लिहिताना रेट इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन NO2⁻x आणि कॉन्सन्ट्रेशन CO⁻y. आता गिव्हनमध्ये आपणाला बट ॲक्च्युली एक्सपेरिमेंटल फाउंड दॅट रेट ऑफ रिॲक्शन प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2. NO2च्या कॉन्सन्ट्रेशनला रेट डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि इंडिपेंडंट ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO.
CO रेस टू पॉवर 0 आहे. साहजिकच रेट इक्वल टू, त्यावरून आपल्याला गिव्हनमध्ये असं लक्षात आलं की एक्सची किंमत 2 आहे आणि वायची किंमत 0 आहे. रेट ऑफ रिॲक्शन इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन NO2 रेस टू 2 आणि कॉन्सन्ट्रेशन CO रेस टू 0. आपल्याला असं लक्षात येईल की कॉन्सन्ट्रेशन CO रेस टू 0 कुठल्याही संख्येचा घात जर 0 असेल, पॉवर किंवा एक्सपोनंट 0 असेल तर उत्तर 1 येतं. म्हणून रेट ऑफ रिॲक्शन बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 रेस टू 2 आणि इंटू 1. देअर फोर रेट इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन NO2 रेस टू 2. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2, आन्सर द फॉलोइंग इन 1 or 2 सेंटेन्स. यामध्ये पहिला प्रॉब्लेम मी घेतो. N2 गॅस फॉर द रिॲक्शन N2 गॅस प्लस 3H2 गॅस गिव्स ट्वाइस NH3 गॅस. व्हॉट इज द रिलेशन अमॉंग d/dt कॉन्सन्ट्रेशन N2 अँड d/dt कॉन्सन्ट्रेशन H2 अँड d/dt कॉन्सन्ट्रेशन NH3 क्वेश्चन मार्क. आता आपल्याला या ठिकाणी इक्वेशन दिले. हेबर प्रोसेसच्या सहाय्याने आपण अमोनिया तयार करतो आहे आणि 1 मोल्स N2 आणि 3 मोल H2 हे ज्यावेळेस कंबाईन होतात त्यावेळेस 2 मोल्स NH3 तयार होतं. तर आपल्याला d/dt कॉन्सन्ट्रेशन N2, d/dt कॉन्सन्ट्रेशन H2, d/dt कॉन्सन्ट्रेशन NH3 यांच्यामधलं रिलेशन विचारलं आहे. तर इंटन्स्टेनियस रेटप्रमाणे जनरल रेट इक्वेशन जर लिहायचं ठरवलं तर आपल्याला मी सांगितलं की डाव्या साईडला जर असेल रिॲक्टन्स डाव्या साईडला असतो, उजव्या साईडला प्रोडक्ट असतो आणि डावी साईड अशुभ असतं अंधश्रद्धेनुसार. आणि त्यामुळं आपण या ठिकाणी आपल्या लॉजिकसाठी लक्षात ठेवण्यासाठी डावी बाजू वीक असते आणि निगेटिव्ह बाजू असते आणि त्यामुळं या ठिकाणी आपण ते निगेटिव्ह साईनने दाखवतो. आणि आपणाला जो उजवी बाजू असते, स्ट्रॉंग बाजू असते, लिहित असताना ती पॉझिटिव्ह साईड म्हणून आपण घेत असतो. साहजिकच त्याला कुठलंही साईन नाही दिलं तरी चालतं. तर साहजिकच आणि रिॲक्टन्स आणि प्रोडक्टला जो कोइफिशियंट असेल त्यांनी डिवाईड करायचं कॉन्सन्ट्रेशनला. साहजिकच आपणाला या ठिकाणी जे इक्वेशन येतं मायनस d/dt कॉन्सन्ट्रेशन N2 इक्वल टू minus 1/3 d/dt concentration H2 equal to half d/dt concentration NH3. या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं की इक्वेशन लिहिताना N2 plus 3H2 gives twice NH3. व्हॉट इज द रिलेशन अमॉंग द डी इक्वेशन, त्यासाठी मायनस d/dt कॉन्सन्ट्रेशन N2 इक्वल टू मायनस 1/3 d/dt कॉन्सन्ट्रेशन H2 इक्वल टू हाफ d/dt कॉन्सन्ट्रेशन NH3. या पद्धतीने आपण इक्वेशन लिहिलं. तर आपणाला प्रश्न दुसऱ्यातला आन्सर द फॉलोइंग 1 or 2 सेंटेन्समधला दुसरा प्रश्न. फॉर द रिॲक्शन CH3Br aqueous प्लस OH मायनस aqueous gives CH3OH aqueous plus Br minus aqueous. Rate law is rate equal to K into concentration of CH3Br into concentration of OH minus. How does reaction rate changes if the concentration of OH minus is decreased by factor 5? And what is the change in concentration of if both the reactants is doubled? आता हा इक्वेशन आपणाला या ठिकाणी इक्वेशन दिलं. आपण SN2 मेकॅनिझम पाहिलेलं आहे की SN2 मेकॅनिझममध्ये अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड विथ KOH. तर ह्या ज्या रिॲक्शनमध्ये आपणाला असं लक्षात आलं की रिॲक्शनचा रेट हा सबस्ट्रेट आणि रिॲक्टन्सच्या दोघांच्याही कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतो आणि त्यावरूनच रेट लॉ दिला की रेट बरोबर K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3Br इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. त्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न विचारला, हाऊ डज द रेट ऑफ रिॲक्शन चेंजेस इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिक्रीज बाय फॅक्टर 5. तर बघा आपण OH मिथाइल ब्रोमाइडचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ठेवतो आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन चेंज केला तर रिॲक्शनचा रेट काय होऊ शकतो. तर या ठिकाणी आपण इनिशियल रेट आणि फायनल रेट
रिॲक्शनचा लिहिणार आहे. रेट बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3Br इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- हा तुमचा इनिशियल रेट असेल आणि फायनल रेट R2 इक्वल टू 1/5. बघा, रेट R2 इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन CH3Br इंटू 1/5 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH-. आता या ठिकाणी R2 अपॉन R1 इक्वल टू 1/5 R2 upon R1 equal to 1/5 into K into concentration of CH3Br into concentration of OH- भागिले concentration of CH3Br into OH-. K ला K कॅन्सल होईल, CH3Br ला CH3Br कॅन्सल झालं, कारण दोन्ही ठिकाणी आपण कॉन्सन्ट्रेशन मिथाईल ब्रोमाइडचं कॉन्स्टंट ठेवतो आहे. साहजिकच हे कॅन्सल होईल आणि OH- आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवर रिॲक्शनचा रेट डिपेंड असणार आहे. आपण कॉन्सन्ट्रेशन OH- 1/5 डिक्रीज करतो आहे 5ने. साहजिकच रिॲक्शनचा रेटसुद्धा 5 पटीने कमी होणार आहे. म्हणून R2 अपॉन R1 इक्वल टू 1/5. देअरफॉर R2 इक्वल टू 1/5 R1. रिॲक्शनचा रेट जो इनिशियल होता तो 5 पटीने काय होईल, कमी होईल. साहजिकच दुसरा जो पार्ट आहे त्या दुसऱ्या पार्टकडे मी येतोय पुन्हा. साहजिकच दुसरा पार्ट काय सांगतोय, व्हॉट इज द चेंज इन अ रेट ऑफ रिॲक्शन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ रिॲक्टन्स आर डबल. OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन आणि CH3Brचं कॉन्सन्ट्रेशन जर आपण दुप्पट केलं तर रिॲक्शनच्या रेटवर काय परिणाम होईल. रेट R1 बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3Br इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयन्स आणि R2 बरोबर के इंटू 2 इंटू CH3Br इंटू 2 इंटू OH- आयन्स. साहजिकच R2 अपॉन R1 इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3Br इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- इंटू 2 इंटू 2 कारण मिथाईल ब्रोमाइडचं कॉन्सन्ट्रेशन डबल्ड करतो आहे, OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन डबल्ड करतो आहे. साहजिकच दोन्हीचंही कॉन्सन्ट्रेशन डबल्ड केल्यामुळे त्या पद्धतीने येईल. आणि R1मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथाईल ब्रोमाइड इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- साहजिकच केला के कॅन्सल झाला, CH3Brला CH3Br कॅन्सल झालं, OH- ला OH- कॅन्सल झालं आणि दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन डबल्ड करतोय त्यावेळेस रेट साहजिकच किती होईल, चौपट होईल. आणि म्हणून R2 बरोबर 4 इंटू R1. म्हणजे ज्यावेळेस दोन्ही रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन आपण दुप्पट करतो त्यावेळेस रिॲक्शनचा रेट हा चौपट होतो. म्हणजे R2 बरोबर 4 इंटू काय येईल, R1 येईल.